नमस्कार. लेख क्रमांक 245. मी प्राध्यापिका मेधा दाते. 1 सप्टेंबर विश्वजित यज्ञ. कालच्या अप्रांत भूमी निर्माण दिनाचा पूर्व जे काही घडलं ते सांगणं आधी गरजेचं आहे. म्हणून आता विलंब झालाच आहे तर म्हणून पहिल्यांदा विश्वजित यज्ञ घेते. त्याचं मूळ ह्याच्यात आहे. म्हणून हे जे सारं विश्व प्रादाक्रांत करतो अशा एखाद्याच महाभागाला हा अधिकार प्राप्त होतो. साहजिकच भगवान परशुरामांनाच तो अधिकार प्राप्त झाला. कैलासावर स्मर्तृगामी भगवानांना अचानक मातेची आर्त किंकाळी ऐकू आलेली असते पूर्वी, आणि ते तत्काळ सौंदत्तीला आश्रमात पोचतात. तिथे उद्ध्वस्त आश्रम, प्रिय पित्याचा भग्न देह हे सगळं पाहायला मिळतं आणि त्या खूप अतीव दुःखी होतात. रेणुका माता सगळा वृत्तांत सांगतात. जमदग्नींच्या देहावर 21 घाव असतात. त्या सांगतात की प्रथम पित्याचं अंत्यसंस्कार कर आणि मग कुरु निक्षत्रिय महिम असे आज्ञा देतात. आता आम्हाला कावडीत घाल आणि घेऊन चल. ज्या ठिकाणी आकाशवाणी होईल तिथं तू आम्हाला वडिलांचे संस्कार कर, अंत्यसंस्कार कर असा आदेश त्या देतात. त्याप्रमाणे परशुराम कावड तयार करतात. दोघांना 2 बाजूला ठेवतात आणि ती कावड खांद्यात निघतात. जे काही वर्णन केलेलं आहे एकूण त्यावरून तो आश्रम कर्नाटकात होता, मलप्रभेच्या तीरी होता, तो सौंदत्तीजवळ होता हे लक्षात येतं. तेथून ते दोघांना घेऊन निघतात. मजल दर मजल करत सह्य पर्वतापर्यंत पोचतात. सगळीकडं थांबून थांबून निघत असतात. तिथंही थांबून आता निघायला सुरुवात करतात. तेवढ्यात आकाशवाणी होती, रामा या ठिकाणी तुझ्या वडिलांवर अंत्यसंस्कार कर. मग रेणुका माता सांगतात, कोणीतरी ब्राह्मण बघ अंत्यसंस्काराला, आणि हे दत्तांचं स्थान आहे. ते दत्त पण कुठल्या ना कुठल्या रूपात असतीलच, त्यांचीही भेट घे असं सांगतात. आणि मग ते हुडकायला निघतात दोघांनाही. तर एकच ब्राह्मण एका लिंबाच्या झाडाखाली महारोगी अवस्थेत असतो. ते विनंती करतात की माझ्या आईला तुम्हाला भेटायचं आहे, आईने सांगितले की तुम्हाला ब्राह्मणाला घेऊन ये. तर मग ते म्हणतात मी तुम्हाला खांद्यावर नेतो. खांद्यावर महारोगी असून त्याला खांद्यावर नेतात आणि समोर ठेवतात. पण रेणुका माता अधिकारी पतिव्रता असतात. त्या दत्तांना बरोबर ओळखतात आणि दत्त त्यांना नमस्कार करायला लागतात. तर माताही नमस्कार करतात आणि दत्त महाराजांना म्हणतात हा शेवटचाच असेल असं सांगतात. दत्त प्रकट होतात. दत्तांनी अंत्यविधी केलेले आहेत जमदग्नींचे, आणि मग त्या म्हणतात की मी सती जाते म्हणून त्यांना नमस्कार करतात. आणि रामांना सांगतात की आता मागं वळून पाहू नको. त्यापूर्वी राम बाण मारतात, पाणी काढतात, तीर्थ काढून त्याच्यात स्नान करतात, प्रदक्षिणा वगैरे विधिवत सगळ्या गोष्टी करतात. आणि आता मागे न बघता सांगितलेलं असून ते जातात. पण इतकी प्रचंड आईवडिलांची त्यांना आठवण येते, आपल्या आईची. ते पळत येतात आणि अगं माते म्हणून हंबरडा फोडतात त्या ह्याच्यापाशी, प्रेताच्या जे जळत असतं सगळं तिथं. त्या रेणुका माता, बाकी सगळं खालचा देह जळलेला असतो, त्यांचा मुख बाहेर येतं आणि त्या म्हणतात काय रे बाळा, तुला म्हटलं होतं ना तू येऊ नकोस. तर तो म्हणतो का म्हणजे मला राहवलं नाही. मग ते म्हणतात ठीक आहे, आता मी कायम माझं फक्त हे मुख इथंच राहील ह्या गडावर दत्तांबर जवळ, आणि बाकी सर्व हे होईल, तू जा आणि आदेशाप्रमाणे निक्षत्रिय भूमी कर असा आदेश देतात. आणि ते जातात. अथक परिश्रम करून जे काही शब्द दिलेला असतो मातेला त्याप्रमाणे निक्षत्रिय भूमी करतात आणि पुन्हा फिरून येतात. आर्त हाक मारतात. त्यावेळेस जमदग्नींसह दोघंही सन्मुख येतात. आम्ही तुझ्या कामावर प्रसन्न आहेत सांगतात. पण आता बस, आता क्षत्रियांचा जास्त हे करू नकोस, तुझं काम संपलं आहे. आता त्यासाठी प्रायश्चित्तासाठी यज्ञ कर. संपत्ती जी मिळवली आहे, अर्जित केलेली आहे, संपूर्ण विश्व ताब्यात घेतले, ते सगळं वाटून टाक आणि मग मात्र तपश्चर्येला जा. असा योग्य अधिकारी साधकांना दीक्षा देण्यासाठी ते तप ठेव चालू असं सांगतात. आणि त्यानुसार ते यज्ञ संकल्प करतात. तयारी जोरात होते. यज्ञवेदी सुवर्णाची बनवली जाते. उत्तमोत्तम रत्ने यज्ञवेदीला लावली जातात, जडवली जातात. 32 हात रुंद अशी यज्ञवेदी असते.
श्रौतयज्ञ सपत्नीक करायचा असं शास्त्र सांगतं. मग सुवर्णाच्या स्त्री पुतळ्यात तयार केला जातो, त्याची प्राणप्रतिष्ठा होते, तिच्याशी परशुरामांचा विवाह लावला जातो. मग नंतर यज्ञ यथासांग पार पाडला जातो. देवता, ऋषीमुनी, सर्वजण, सर्व मांडलिक राजे, प्रजाजन असे सर्वच जण मोठ्या संख्येने यज्ञाला येत असतात. अनेक मंगलध्वनी, सनई, चौघडा, शंखध्वनी सर्व वाजत असतात. लख यज्ञीय प्रकाश टिपेला पोचलेला असतो. सुस्वर मंत्रोच्चार त्याच्यावरून असतं, वर म्हणजे आवाज त्याचा अजून वर असतो आणि त्यामुळं वातावरण अतिशय प्रसन्न असतं, दिव्य आनंदाने भारलेलं असतं. जोडीला विपुल दक्षिणा, खाण्यापिण्याची उत्तम उदंड रेलचेल, अद्वितीय यज्ञात सामील झाल्याचा भावना असा प्रत्येकाचा भाव कृतकृत्यतेचा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. अद्वितीय यज्ञात सामील आपण झालो आहे. स्वतः भगवानही मनात असाच विचार करत असतात की मातेची तर आज्ञा पूर्ण केली, पित्याच्या वधाचा बदला तर घेऊन झाला आणि माता पिता गुरु दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने मात्र हे सगळं होतं आहे, नाही तर हे एवढं ऐश्वर्यशाली यज्ञ मला काय जमला असता, असं ते मनोमन ते सर्व श्रेय आई वडील आणि गुरूंना देऊन मोकळे होतात आणि म्हणजे कर्तव्यपूर्तीच्या अलोट आनंदात, समाधानात आणि नवनिर्मित अपरांत भूमीच्या ह्याच्यात ते निघून जातात तपासाठी. भगवान परशुरामांचा विजय असो, भगवान दत्तात्रेयांचा विजय असो.